नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही चाललोय नाश्ता करायला आम्ही एक सिनिक राईड करतोय. त्यासाठी इथून आम्ही जाणार आहे डोनवतवरनं नारंगीला जायला पहाटा पडतो, तिथे जाणार आहे. आणि तिथून आम्ही इमेजिकाला बाहेर पडणार आहे. आणि इमेजिकाला बाहेर पडल्यानंतर आम्ही तिथेच हॉटेल वगैरे बघून तिथे नाश्ता करणार आहे. तर चला निघूया आपण आता. झालं का ग? तर चला राईडला सुरुवात करूया. आता मी माईक तर अटॅच केलाय, पण आता माईक मध्ये आवाज केवढा येतोय काय माहिती. पहिला मोठो व्लॉग आपल्या चॅनल साठी शूट होतोय, खूप भारी वाटतंय. आता मी माझ्या गावातून पास होतोय, वडवळ मधनं आम्ही बाहेर पडणार आहे. अलिबाग साईडच्या रोडवरती, म्हणजे खोपोली पेन रोडला आम्ही निघणार आहे. मांजर बघ कसं मागे लागले त्याच्या. माझा आवाज येतोय तुला? बोलतोय ते कळतंय? अच्छा, चला. म्हणजे अमृताला पण आवाज मागे ऐकू येतोय, टेन्शन नाही. तिच्यावर काय बोलूसं वाटलं तरी बोलू शकतो आपण. आणि ह्या टायमाला ना नारंगी साईडला ना सनसेट खूप मस्त दिसतो. त्या साईडचं रूट आहे ना एकदम सिनिक रूट आहे. त्याच्यामुळे मी डिसाईड केलं की आज आपण तिथला एक सिनिक रूट वर एक राईड करूया. ही आहे बेक बेस्ट कंपनी, जी गावाला लागूनच आहे. बेक बेस्ट, जे तुम्ही इंग्लिश ओव्हनचे ब्रेड्स खाता ना, ती कंपनी ही. आता आपण आहोत खोपोली पेन रोडला. 2 ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती डोनवत हे गाव आहे. खूप वारा सुटलाय. माईक माझा हेल्मेटमध्ये, त्याच्यामुळे आवाज चांगलाच येत असेल. आणि सनसेट बघा आता मस्त एकदम चाललेला आहे सनसेट. आणि या सनसेटची मजा घेत आपल्याला नारंगीच्या सिनिक रोडवरनं जायचं आहे ते इमेजिकाला. मी ते माईक चेक करायला थांबलोय. हाय हाय हाय, माईक आहे आपला. आणि या बाजूला आहे गोदरेज, जिथे अमृता का जॉबला आहे. चला निघू आपण आता. माईक चेक करायला थांबलेलो मी, कारण माईक मला असं वाटलं की हेल्मेट मधनं निघून परत खाली आलाय आणि त्यामुळे आवाज येईल नाही येईल याचा डाऊट होता, म्हणून डाऊट क्लिअर करून घेतला पुढे जायच्या आधी. तर चला आपण डोनवतला भेटू आता. म्हणजे आपण आता आलोय डोनवतला, आणि इथून लेफ्ट साईडला एक नारंगी साईडला जायला फाटा फुटतो, तर आपण तिकडे जाणार आहे आता. बघा हा फाटा असा तिकडून आतमध्ये आपल्याला नारंगीला घेऊन जातो. आणि हाच रूट आता एकदम सिनिक आहे, आतमध्ये तुम्हाला गेल्यावरती समजेल. तर आता या रूटने आपण नारंगीला जाणार आहे, या सिनिक रूटने मस्तपैकी सनसेटचा आनंद घेत. आणि इमेजिकल आपण बाहेर पडणार आहोत. इमेजिकाला बाहेर पडल्यानंतर तिथे आपण संध्याकाळचा स्नॅक्स घेणार, आणि हा तिथेच व्हिडिओ संपेल. तर चला, आपला हा सिनिक रोड आता सुरुवात झालेली आहे. राईडची मजा घेऊया. गार वाटायला लागलं. इथून मस्त गार वाटतंय आता बघा. हा, इथे दोन्ही साईडला शेती आहे आणि आजूबाजूला. इथे मध्ये मध्ये थोडे रस्ते खराब आहेत, त्याच्यामुळे कंट्रोल मध्ये चालवावी लागते गाडी. समोर आपण जरा टेम्पोवाल्याला पास करूया, कारण छोटासा ब्रिज आहे आणि त्या ब्रिजच्या आधी आपल्याला पास करायला हवं.
कारण ऍट द टाइम एकच गाडी जाऊ शकते त्या ब्रिजवरनं. आता हे बघा, मस्त ग्रीनरी आहे या बाजूला, म्हणजे दोन्ही साईडला आहे. ह्या साईडला सुद्धा आहे, इकडे सुद्धा आहे. आणि आपल्याला ह्याच सिनिक रूटचा आनंद घेत पुढे पुढे जायचंय. हा 8 किलोमीटर लांब असा रस्ता आहे. आणि इथून म्हणजे नारंगी पासून 8 किलोमीटर इमेजिका आहे. म्हणजे तो रूट आपल्याला लागतो जुना गोवा रोड, मुंबई गोवा हायवे जुना, त्या रूटला आपल्याला बाहेर पडायचं आहे. इथली गावं बघा, तुम्हाला गावं दाखवतो. इथली आजूबाजूची छोटी छोटी घरं बघाल ना तुम्ही, तर असं वाटतं ना एखाद्या वेगळ्याच जगामध्ये आल्यासारखं वाटतं. आता पुढे आपल्याला लागेलच. आणि एकदम आपले जुनाट रस्ते असतात ना, तशा टाईपचे आहेत. जागोजागी फार्म हाऊस सुद्धा आहेत त्या दिवशी, कारण मी सायली सोबत आलेलो ना, तर मध्ये मध्ये इथे फार्म हाऊस सुद्धा आहेत. एकदम मस्त रोड आहे. आता हा जो डोंगर दिसतो ना समोरच्या गावात, डोंगर दाखवता दाखवता बाहेर गेलो होता. आता समोर डोंगर दिसतोय ना, त्याच्या पलीकडे आमचं गाव आहे वडवळ. त्या डोंगराच्या पलीकडे मी पहिल्यांदाच आलो होतो त्या दिवशी सायली सोबत, आणि मला आवडलं. तर विचार केला की चला एक राईडचा व्हिडिओ आपण काढूया इथे. बघा ना, एकदम मस्त रूट्स आहेत इथले. रस्त्याला जास्त गाड्या सुद्धा नाहीयेत. शाळेच्या गाड्या सुद्धा येतात इथे. छोटी छोटी गाव आहेत इथे. आणि गावांच्या बाहेर आहेत ना, हे बघा अशा बायका असतात ना, जे असे हंडे वगैरे घेऊन जाताना दिसतात. आता आय थिंक मला वाटतं हीच बाई आम्हाला दिसलेली आधी पण, हंडे घेऊन जाताना त्या दिवशी आलो तेव्हा, आणि परत तीच बाई दिसली डोक्यावरती हंडे घेऊन जाताना. आणि असे पहिले आम्ही पाणी भरायचो. आजकाल काय जागोजागी नळ आलेत, प्रत्येकाच्या दारात नळ आलेत ग्रामपंचायत तर्फे. हे बघा ना कसे बायका वगैरे, लेडीज वगैरे पाणी भरण्यासाठी येतात. एका बाजूला विहीर सुद्धा आहे, बाहेर मोठी विहीर होती. आता शाळेची व्हॅन चालली पुढे, आणि आपण तिला जरा फॉलो करतोय, कारण आपण पण फास्ट जाणार नाही, हळूहळू जायचंय. एकदम मस्त आनंद घेत जायचंय रूटचा. या रूटला जास्त गाड्या नसतात, त्याच्यामुळे आपण आरामात जाऊ शकतो. गाई गुरं कोंबड्या वगैरे अशा मोकळ्या सोडलेल्या आहेत, अशा फिरतायत. कॅमेराचा माउंट आहे ना, जो हेल्मेटला लावायचा हेल्मेट माउंट आहे, तो थोडा वाकडा बसला असं वाटतंय मला. त्या बाजूला सनसेट चाललंय मस्तपैकी. आरामात जायचं आपल्याला, काही घाई नाहीये. इथे ना थोडा गारवा फील होत आहे. आजूबाजूला रस्त्याच्या झाड आहेत ना, त्याच्यामुळे बघ ना कशा गारवा फील होतोय इथे. असं आता मेन रोड, हा बघ ना, असं वाटतं आपल्या जुन्या गावी आलोय. आपल्या जुन्या गावचे रूट असेच आहेत. एकदम रिलॅक्स फील होतं या साईडला. त्या साईडला डोंगराजवळ पण एक गाव आहे, बोर्ड सुद्धा लावलेली आहेत. त्या साईडला सुद्धा असे बारीक बारीक रोड गेलेत, पण आपल्याकडे कसा वेळ कमी आहे, त्याच्यामुळे आपण सरळ जाणार आहोत. आपल्याला 8 किलोमीटरची राईड आहे ही. इथे बोर्ड लावलेत जागोजागी की कोणतं गाव कोणत्या साईडला आहे. गोहे, खरवली आणि गोठेवली. ह्या बाजूला डोंगरांमध्ये एक गाव आहे, एकदम मस्त. आजूबाजूला हिरवळ आहे, आणि त्या गावामध्ये मला माझ्या मते तरी खूप थंडी लागत असेल रात्रीच्या टायमाला, कारण थंडी काही कमी झालेली नाही. आमच्या इथे पण थोडीफार थंडी लागते, पण
एवढे कंपन्या झाल्यात ना आजूबाजूने, गोदरेज, स्टील कंपन्या, टाटा कंपन्या, पार्लेजी, हे न ते. तर त्यांच्या प्लांटमुळे काय होतं, हीट निर्माण होते संध्याकाळची, आणि ती हीट आम्हाला जाणवते रात्री. अमृता पण मागे मोबाईलने व्हिडिओ काढते. स्टेबिलिटी नाही. बघा ना कसा एक माणूस चाललाय समोर, त्याचा मुलगा आहे का नातवंड आहे ते समजत नाही, पण या रूटचा आनंद घेत आहेत. हे बघ, हा बंगला बघ अमृता, हा बंगला मला खूप आवडला. एकच बंगला आहे एवढ्या एरियामध्ये. नाही, कोणतरी एखादा पैसेवालाच असेल, त्याला शहरी जीवनापासून जरा शांतता हवी असेल ना, त्याने बांधला असेल हा बंगला. आता इथे जे मध्ये मध्ये गाव आहेत ना, तिथे असे खराब रस्ते आहेत जरा जरा. तर आता आपली गाडी नवीन आहे, त्याच्यामुळे सस्पेन्शनचं काय टेन्शन नाही. त्या दिवशी सायली सोबत आलेलो ना, तेव्हा फक्त एक इथे एसटी दिसली होती, पण त्याच्यामध्ये ना सगळे शाळेची मुलं होती. हो, इथे सिंगल रूट आहे. बघा ना, म्हशी वगैरे कसे चरतायत, भारी वाटतं बघायला. इथे बघ गवताचा वास येतोय बघ, आपल्या गावी येतो तसा गवताचा वास यायला लागलाय. हो, विहीर आहेत. आता आपल्याकडच्या विहिरी सगळ्या पडल्यात, दगडी झालेत, त्याच्यामध्ये कोणी जातच नाही त्याच्यामध्ये. छोटीशी शाळा आहे, ते आहे तशी बऱ्यापैकी मोठी आहे. आपलं सनसेट होत आलेला आहे आता. पण गाव बघा, मस्त गाव आहेत, रूट भारी आहे. जरा जुना आहे, खडबुडीत आहे, म्हणजे रस्त्यांची काम अजून झाली नाहीयेत. लोक बघा कशी शेण वगैरे घेऊन चाललेत, माती घेऊन चाललेत गोठ्यातनं वगैरे. आजोबा बघा कसे चाललेत काठी घेऊन. असं वेगळ्याच जगात आलं असं वाटतंय. आजीबाई, काय ग म्हणत होते ते? पोरं लागलीत ओरडायला कॅमेरा बघून. बैलगाडी गेली आपल्या बाजूने. हे बघ, ह्या बाजूला ना कुठल्या तरी कंपनीचं काम चालू आहे. आता पुढे जाऊ ना आपण, तेव्हा ब्रेडचा वाज बघ आता, स्मेल. काय माहिती, ते बेकरी वगैरे कंपनी नाही, बेकरी. एका कंपनीच्या मागे ना असं बेकरीचं नाव दिलेलं आहे. मग तिथे गेल्यावरती ना असं एकदम पावाचा सुगंध सुटलेला असतो. हे बघ, इथे एक कंपनी आहे, मला वाटतं. हे बघ, इथेच आहे, इथं वडापावचं एक दुकान आहे छोटस. काय ना, काय धंदा होत असेल त्याचा. हे कंपनीवालेच खात असणार त्याच्याकडे. आता मध्ये मध्ये ना तुम्हाला दाखवतो मी ना, अशी मस्त गाव आहेत. आता हाय बघा, इथे एक गाव आहे. हा, वरती गाव आहे, आणि तिकडे जायला रस्ता नाही, एकदम कच्चा रस्ता आहे. फक्त बाईक्स वगैरे असे जाऊ शकतात तिथे. चालत जाऊ शकतो आपण तिथे. त्या बाजूला आहे. वाटत मी वाईड अँगल मध्ये माझा कॅमेरा चालू आहे, त्याच्यामुळे दिसणार नाही तुम्हाला. हे बघ ना, इथे घर बघ, इथं घर बघ. हे अशी घरं पाहिजेत खरं तर यार, स्वतःच घर आणि ऐसपैस जागा आजूबाजूला. हिमालयन, नाही एक्सपल्स आहे. बाप रे, असे टोक निघालेले दगडी असे बाहेर निघालेत नाहीत ना. असं वाटतं आला टायर बीर पडला तर फुटा बिटायचा. बेकार रूट आहे हा. इथल्या लोकांना सवय झाली यार. एक तर आपली आहे स्कूटर. आता मी हेल्मेट घातलं, मला येईल का नाही माहिती नाही, तुला येईल नक्की बघ. इथेच ह्याच कंपनी जवळ कुठेतरी येतो ब्रेडचा स्मेल. भूक लागते, भूक. इथे आंब्याची बाग आहे एका बाजूला. बघ, आला बघ. बाप रे, मला हेल्मेटच्या आतमध्ये पण फील होतोय. मस्त ना, गुलाबजामुन सारखा.
नाही, ब्रेडचा एडी. अच्छा, कॅरेमल कॅरेमल असतील काय गोड ब्रेड वगैरे, तसंच मला फील झालं जरा. मित्रांनो बघा, उड्या ह्या अशा ठिकाणी ही अशी गोदरेज सिटी बनते आणि लोक घेणार सुद्धा, कारण ह्या साईडला ना निसर्गाच्या सानिध्यात घेणारच. गोदरेज हिलव्ह्यू इस्टेट पुढे सुद्धा आहे, पुढे सुद्धा दाखवेन. हा, वडापावचा स्मेल बघितला, मस्त यार. शिट यार, असं वाटतं थांबा पाहिजे होतं. तेच ना, डाएट वरती असल्यामुळे ना वडापाव वगैरे काही खाता येत नाही. आता आम्ही खाल्लं तर आम्ही मसाला डोसा खाणार आहे, ते पण साधा, विदाऊट बटाट्याची भाजी. आपण नारंगीच्या ऑलमोस्ट पुढे आलोय ना, का नारंगी मागे राहिले काय माहिती. मी तर बोर्ड बघितलं नाही, तर एवढा सिनिक रोड आहे ना, ते आजूबाजूला बघतच चाललेलं. देवांश घरगुती खानावळ खानावळ असतात तिथे, कारण या बाजूला कंपन्या खूप आहेत आणि ते जे सिक्युरिटी गार्ड असतात, लांबून लांबून जी लोक कामाला येतात ना, त्यांच्यासाठी खानावळ लागते. आता ही गोलेवाडी आली, काही राईट साईडला ती गोलेवाडी आहे. आपण आरामातच चाललोय, 20 ते 30च्या मध्ये स्पीड मेंटेन करत चाललोय आपण, कारण छोटे छोटे स्पीड ब्रेकर आहेत ना, ते दिसत नाहीत. जिमनगाव, हे आहे जिमनगाव. एकदम मस्त सिनिक, छोटी अशी कौलारू घर आहेत. आजोबा कसे बसलेत व कसं कोंबड्यांवरती लक्ष ठेवलंय त्यांनी. हे बघा, इथे अशी छोटे छोटे स्पीड ब्रेकर आहेत ना, त्याच्यामुळे आरामात चालवायला लागते. ते इथे एसव्हीबी रियालिटीचे प्रोजेक्ट आहेत इथे नारंगीच्या आसपास. पुढे गेल्यावरती इमेजिका लागल्यावरती ना, तिथून मी शूटिंग बंद करेन, कारण आपल्याला तेवढंच असणार आपली राईड. नारंगीची सिनिक राईड आहे. आता हा रस्ता बघा, सिमेंटचा रोड आहे. हा जरा बरा वाटतं, गाडी चालवायला बरी वाटते जरा. नाही तर आता ते मागच्या खड्ड्यांमध्ये ना कमरेची पूर्ण वाट लागली. ही बघा इमेजिका ह्या बाजूला, आणि सनसेट झालाय. इमेजिका इमेजिका जवळ आलो आपण आता. आता ओल्ड मुंबई गोवा हायवे, म्हणजेच खोपोली पाली रोड, या रूटला आपण बाहेर पडणार आहोत. नायट्रो दिसायला सुरुवात झाली, हॉटेल्स दिसायला लागलेत, आणि ऑलमोस्ट आता हा नारंगीचा सिनिक रोड संपलेला आहे. इथे छोटे मोठे हॉटेल्स आहेत ना, तिथे असे गोरी गोरी लोक बाहेर पडतात इमेजिकाला फिरायला आलेली. बघा एसटी, ही मला वाटतं नारंगी पर्यंत जात असेल. शाळेच्या मुलांसाठी आहे. खोपोल इथे कुठलं होतं काय माहिती. आपण आता रिषभ हॉटेल जवळ आलेलो आहोत, आणि इथे आपण आता आपली शूटिंग स्टॉप करूया. तर हे रिषभ हॉटेल आहे. उतर. चला आता मंडळी, आम्ही संध्याकाळचा नाश्ता करून घेतो. मंडळी या, मस्तपैकी आम्ही चपाती घेतली, चिकन मसाला घेतलाय, मसाला डोसा खाता खाता आम्ही जेवायलाच बसलो आता, कारण भूक पण लागलेली. त्याच्यामुळे बोललो चला चिकन मसाला मस्तपैकी खाऊया. हा बघा चिकन मसाला आणि चपाती. तर हा आमचा आत्ताचं जेवण झालं. आलो होतो स्नॅक्ससाठी आणि आता जेवणच चाललं आहे. मस्तपैकी जेवण झालेलं आहे. समोर आहे भूमिका प्युअर व्हेज हॉटेल, आणि इथे आहे रिषभ फॅमिली हॉटेल, इमेजिकाच्या बाहेरच्या साईडला आहे, आणि नॉनव्हेजसाठी एकदम मस्त फेमस आहे. त्याच्यामुळे तुम्ही इथं कधी याल ना इमेजिकाच्या बाहेर, तेव्हा नॉनव्हेजसाठी हा रिषभ फॅमिली रेस्टॉरंट नक्की ट्राय करा. तर मॅडम चला जायचं का आता? चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.